चला मंडळी, राम राम. सर्वांचं स्वागत आपल्या बेदला कट्ट्यामध्ये. आज रविवार, कारण हैराणीचा दिवस आहे. कशामुळं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले महिना झाला आणून ठेवलेली मिरच्या कांडप मशीन आज या ठिकाणी आपल्या इथं घरासमोरच सेट करण्यात येत आहे. दीपक महाराज मालतीन काढून देत आहेत. इकडे शंभूचं मला सकाळी निघाली, शंभूचं दिवाळं मार खालंय, आंघोळ तीन केली. मग या ठिकाणी असं पूजा तीन करून मिशनीची आम्ही सर्वजण बसले. तेव्हा इकडं बघा आप्पासाहेब आहेत, आमचे पवार गिरणीचे मालक सर्वा अतिशय लांबजण्यातली फेमस गिरणी आमच्या आप्पाची आहे. आणि आप्पाच्या गिरणीच्या एकदम समोरल्या साईडलाच बघा इकडं आप्पाची गिरणी आहे. आपल्या निकेल्या साईडला आप्पाची पिठाची गिरणी आहे. आपली या ठिकाणी मिरची कांडप आहे. तर मित्रांनो, जर कोणाला मिरची तीन कांडप करायचं असेल तर नक्की एक वेळेस आपल्या घराकडे भेट द्या. तर या ठिकाणी आमच्या आई साहेब आहेत बघा, मिरची कांडपची मालकी नाही जाता ह्यांच्याकडे दिली ती सारं. तर असं मध्ये आपली मिरचीची मशीन सेट होलेली आहे. बरेच दिवस झाला आणलं तो, मग आज खड्डा तीन मारून घेऊन रविवार असल्यामुळं आज काम ओके केला बघा. आपल्या दुकानचं आपलं लोकेशन तर साऱ्याला माहीतच आहे. मधून दगड तीन आणून लई वेळ झाला, सकाळपासून चालू आहे काम. आता एकदा हे सारं करून घाम तीन पुसून का मग पुन्हा जेवण तीन करावं लागते. मग अजून घरात आपल्या थंड आहे म्हणून बरं वाटते. बघा हे आपले आंबे झाडाचे बरं का, लय आंबे लागलेत म्हणून आपण 3:30 बाजून झाकून ठेवलो. मोठे मोठे आंबे लागलेत, अजून लग्न लावायने नाही तर खायला यायचं कोणतं घराकडं. सांगितल्याला बरं राहते. बघा आंबे लागले तिथं वरी लागलेत का. चला, तर अशा पद्धतीने काही आपलं सुंदर असं बगीचा आहे घरातच आपला, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, खूप असं काम अजून माझ्या मागे बाकी आहे. म्हणलं चला दाखव एकदा. तर नक्कीच एक वेळेस मिरची कांडपला आपली भेट द्या. काम चालू आहे अजून, थोड्याच वेळात कामही कंप्लीट होईल. मग काम झालं त्यानंतर एकदा थोड्या दिवसामध्ये मिरची कांडप चालू होईल. धोंड्याचा महिना चालू होण्याच्या अगोदर आपल्याला हे काम चालू करायचं. म्हणून उन्हाळ्यात बऱ्याच जण मिरच्या वाटप करतात. त्याच्यासाठी सांगतो, जर कोणाला मिरची वाटप करायचं असेल तर एक वेळेस नक्की भेट द्या. चला, राम राम.